वेलकम टू अवर ब्लॉग. हाय एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर मी आहे श्रुती आणि मी आहे जय आणि ही आमची छोटीशी स्वीटी आणि तुम्ही पाहत आहात श्रुती अँड जय ब्लॉग्स. तर आता आम्ही चाललो आहे एका छोट्याशा ट्रिपवर या वीकेंडसाठी लोणावळ्याला. तर चला आम्ही तुमच्यासोबत आमची ही ट्रिप शेअर करतो. तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय. तर इथून लोणावळा 23 किलोमीटर लांब दाखवते, म्हणजे मोस्ट प्रोबॅबली आम्ही 30 मिनिट्स मध्ये लोणावळ्यामध्ये पोहोचून जाईल. जास्त लांब नव्हतं. तर आम्ही पुण्यातून आलोय, त्यामुळे पुणे टू लोणावळा हे खूप कमी डिस्टन्स आहे. मग पुणेकरांना तर ते इझी. तर गाईज आता आम्ही गाडी पार्क केली आहे आणि ही अशी काहीतरी पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता. जास्त रश नाही दिसत आहे, फ्रायडे आहे ना, मे बी सॅटर्डे संडे जास्त असेल. बट बेटर, कारण की रश नाही आहे, त्यामुळे आम्हाला बुकिंग भेटली नाही. कारण कुठेच रूम्स अवेलेबल नव्हते, म्हणून आम्ही अगोडा booking.com वगैरे वरून बुकिंग नाही केली. आम्ही डायरेक्ट गुगल थ्रू बुकिंग केली आहे. तिथे आम्हाला कॉन्टॅक्ट्स भेटले प्रॉपर्टीचे, आम्ही कॉल केला आणि मग आम्ही इथे आलो. तर स्किन माझी तुम्ही बघू शकता किती डल दिसतीये. सगळं सनस्क्रीन वगैरे लावल्यानंतर पण आम्ही एकदम या सीझनमुळे तर सुद्धा आम्ही असे डल दिसतो. आणि स्वीटीला बघा तुम्ही, स्वीटू 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 हाय, हॅपी हॅपी. हिने तर खूप परेशान केलं मला. आता यांच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की एवढं सगळं सामान हे आतमध्ये कसे घेऊन जाणार. आत्ताच घाम आलाय. ए पिंकू, ए पिंकू, ए पिंकू, चिकी चिकी. पडशील पडशील, घसरशील. मागव मागव, गो बॅक. नो. आतापर्यंत तर सगळं छानच वाटतंय. डिफरंट टाईपचे रूम आहेत आणि आय थिंक रिनोव्हेशन पण चालू आहे, कारण अजून खूप काम बाकी दिसतंय. इथलं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथून पुढे आहे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे, रिनोव्हेशन होत. रडायचं परत चालू झालंय. आय थिंक इट्स नाईस, कारण जसं जसं आम्ही पुढे पुढे चाललो तसं तसं छानच वाटतंय. तर आता आपण पोहोचलोय आय थिंक. तर फ्रेंड्स, आम्ही फायनली प्रॉपर्टीमध्ये पोहोचलो आहे आणि खरंच प्रॉपर्टी खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवते 1 by 1. प्रायव्हेट पूल आहे, एव्हरीथिंग इज हिअर. किचन आहे छोटंसं, टेलिव्हिजन ते पण चालू, एंटरटेनमेंट, यूट्यूब, वायफाय वगैरे सगळं अवेलेबल आहे. क्लोजेटसुद्धा खूप छान आहे. हे गाईज, तर ही आहे आपली प्रॉपर्टी जी आम्ही बुक केली होती. तर रूम थोडंसं छोटं दिसतंय फोटोजपेक्षा, बट या रूममध्ये सगळं काही अवेलेबल दिसतंय. इथे आहे छोटासा सोफा जिथे तुम्ही चिल करू शकता, आणि हा बेड,
बेडची साईज थोडीशी छोटी आहे, बट सगळं ह्यांनी या रूममध्ये ॲडजस्ट केलं आहे. आणि लॅम्प्स, ब्युटिफुल असे स्टुडिओ लाईट्स आहे. आणि इथे आहे हा छोटासा कॉर्नर जो मला खूप आवडला. इथे तुम्ही डिनर लंच काहीही करू शकता. आणि इथे असे मस्त मस्त 2 ग्लास आणि इथे असे 2 ग्लासेस आहेत जे तुम्ही ड्रिंक एन्जॉय करू शकता. ही क्यूटची लाईट पहा, एकदम बोहो वाइब्स देते हे वाला कॉर्नर. इथे हा क्यूटसा मिरर आहे अँड दिस इज मी. हे मस्त असे स्टिकर्स आहेत. खूप ब्युटिफुल वाईब दिली आहे यांनी रूममध्ये. बिलकुल पण बिलकुल पण रिसॉर्ट सारखं फील येत नाही, हॉटेल सारखं फील येत नाहीये. सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे इथे त्यांनी किचन नदी दिली आहे. इथे त्यांनी छोटंसं किचन दिलंय. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या किचन मध्ये. इंडक्शन आहे, केटल आहे, पाणी गरम करू शकता. आणि अरे हे काय, ग्लासेस आहेत, कप्स आहेत, स्पून्स आहेत, एव्हरीथिंग. खाली पण पाहूया, डिशेस आहे. ओ नाईस ट्रे पण. आणि इथे मस्त असा छोटासा फ्रीज आहे, समोर आहे. फ्रीज इज इम्पॉर्टंट, तर फ्रीज पण दिलेला आहे त्यांनी. आणि वरती पहा, शुगर, मिल्क पावडर, चायपत्ती सगळं दिलेलं आहे त्यांनी. हे लॉफ्ट आहे, लॉफ्ट आहे. इथे क्लोजेट दिलाय तुम्हाला. यामध्ये आम्ही आमचं लगेज ठेवलंय. नाईस. इथे पहा, हाय बेलू, हाय. शी इज व्हेरी हॅपी. मस्त मस्त मज्जा करणार. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. टेलिव्हिजन, तर आमची स्वीटी टीव्ही एन्जॉय करते. मोस्टली रिसॉर्ट्समध्ये टीव्ही जो आहे तो बंद असतो, पण इथे नेटफ्लिक्स आहे, यूट्यूब आहे, एव्हरीथिंग इज हिअर. तर हे पहा, इथं पण की होल्डर आहे. की होल्डर पण किती छान दिलंय. तर त्यामुळे बिलकुल पण असं फील येत नाहीये की तुम्ही रिसॉर्टमध्ये स्टे केलंय किंवा हॉटेलमध्ये स्टे केलंय. तर खूप साऱ्या गोष्टी यांनी एकदम मस्तपैकी ऑर्गनाईज केल्यात. तर आहे ब्युटिफुल. हीच तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे ज्याच्यासाठी आम्ही ही प्रॉपर्टी बुक केली होती. तर इथे प्रायव्हेट पूल आहे, मस्त असा स्विंग आहे. स्विंगवर बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. पूल पूल पण तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि हा मस्त असा पूल आहे, छोटासा पूल आहे, 4.5 फीटचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग तर नाही करू शकत, पण चिल नक्कीच करू शकता. आणि वरती पण लाईट्स आहेत. हे सगळं ओव्हरऑल आहे ना एकदम ब्युटिफुल फील देत आहे. इथली जी वाईब आहे ना, आय थिंक 4000 तुम्ही अजून कायच एक्सपेक्ट करू शकता. आणि 4000 पण वीकेंडमुळं, नाहीतर आम्हाला हे 2500 मध्येच भेटलं असतं. बट सगळ्या प्रॉपर्टी बुक असल्यामुळे इथले रेट्स थोडेसे हाय झाले. फक्त ही एकच अवेलेबल होती आणि जी आम्हाला खूप छान भेटली. आय एम सो हॅपी फॉर दिस. आणि हे प्लांट आहे, ओरिजिनल आहे. येस, इट इज ओरिजिनल, रिअल प्लांट, रिअल प्लांट. म्हणजे यांनी किती साऱ्या गोष्टी मस्त अशा ऑर्गनाईज केल्यात ना, ते मला खूप आवडलं. इथे 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 चेअर्स अँड टेबल आहे. इथे तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट एन्जॉय करू शकता या माउंटेन व्ह्यू सोबत. दूर दूरपर्यंत तुम्हाला काहीच दिसणार नाही. तर हे एकदम आउटसाईड आहे म्हणून त्याचं नाव हिल साईड जेम दिलंय. बट इट्स सो ब्युटिफुल. तर गाईज, आम्ही तर इथे खूप एन्जॉय करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करतो की आता आम्ही काय काय करणार आहे. तर हे दिलं मी तुम्हाला प्रॉपर्टीचं ओव्हरऑल लुक, जे की खूप खूप मला खरंच खूप आवडली. जशी फोटोमध्ये होती एक्झॅक्टली तशीच आहे. बाहेरचा व्ह्यू पण खूप सुंदर आहे. रात्रीची थोडीशी भीती वाटू शकते कारण खूप आउटसाईड आहे हे. आणि मी ऐकलंय की इथं मंकीज सुद्धा असतात. तर आत्ता आपण बघूयात की आपल्याला पण तसंच काही दिसतंय का. मंकीज जर मला दिसले तर मी नक्कीच रेकॉर्ड करून तुमच्यासोबत शेअर करेल याच क्लिपमध्ये. मला मंकीज आवडत नाही, बट मी स्वीटीला दाखवण्यासाठी एक्सायटेड आहे. तर या दोघांचं काहीतरी चाललंय इथे. ऐश पिल्लू, पिल्लू काय करतेय, काय करतेय. मॅगी खायची आहे का, मॅगी खायची का, मॅगी खायची तुला. वाव. तर आय थिंक हे दोघं कुकिंग करतात आहे. भूक लागलेली दिसते. तर चला आता मी पण फ्रेश होते आणि मग आपण पुढचं शूट चालू करूया.
तर इथे सगळं सामान आहे, ग्लासेस आहे, कप्स आहे, पण बाउल नाही. आय थिंक बाउल नव्हता ना. 2 मिनिट फक्त तिला मी बेडवर ठेवलं की मी तिचं पाणी बॉईल करते, तिला भूक लागली आहे. तर आत्ता माझं ऑफिसचं थोडं काम राहिलं आहे, मी ते करते आहे. आणि स्वीटी तिच्या पप्पांच्या मागे लागली आहे, तिला कॅमेरा घ्यायचा आहे. माझ्याकडे येते आहे फक्त या माईकसाठी, नाहीतर तिला काही इंटरेस्ट नाही आहे माझ्याकडे येण्यामध्ये. फायनली आमची ऑर्डर रिसीव झाली आहे. आम्ही ऑर्डर दिली होती 1-1.5 तास अगोदर, पण आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही इतक्या लांबच्या हॉटेलमध्ये ऑर्डर दिली आहे. आम्हाला वाटलं इथं जे रेस्टॉरंट आहे आम्ही तिथंच ऑर्डर दिली, बट ते चुकून लांब गेलं. तर ते 8-9 किलोमीटर दूरून आलेलं आहे, त्यामुळे लेट झालं. आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे, पण प्राईस एकदम रिजनेबल होते, त्यामुळं बिल पण ओके झालं. तर चला आपण जेवायला सुरुवात करूया. ॲक्च्युली स्मेल खूप छान येतं आणि अजून माझी भूक वाढते आहे, त्यामुळे व्हेरी मच आवडते. पॅकेजिंग वगैरे एकदम मस्त आहे. गरम गरम फूड आलं, एवढं लांबून आलं तरी पण गरम आहे. पनीर कढाई, चिकन क्रिस्पी, पनीर चिली, गार्लिक चिकन सूप, बिर्याणी, दाल खिचडी, बटर गार्लिक नान. पण एक मिस्टेक झाली, आम्ही चिकन क्रिस्पी मागवायला नको हवं होतं, कारण ते दुरून आले, त्यामुळे ते बिलकुल पण क्रिस्पी नाही आहे, एकदम सॉगी झालं. पण स्मेल खूप छान आहे आणि मी थोडंसं टेस्ट केलं आहे, तर टेस्ट पण खूप छान आहे. तर आम्ही स्टार्ट करतो सर्व करायला आणि जेवायला. तर माझं एक छोटासा प्रोजेक्ट राहिला होता, तर तो मी कंप्लीट करते. आणि स्वीटीच्या पप्पांनी माझ्यासाठी छान गरमागरम कॉफी बनवून आणली आहे. मूड एकदम फ्रेश झालाय माझा. नाईस. येते म्हणजे तुम्हाला बनवायला. एक तासापासून ड्राईव्ह करतोय. 1 तासापासून एकच जागेवर थांबले आम्ही. एकदम थोडंसं पुढे गेलं असून कंटाळलो आता ट्रॅफिकला या. आणि ट्रॅफिक कंट्रोल करायला पण कोणीच नाही इकडे. तर हाय एव्हरीवन, कसा वाटला आमचा ब्लॉग. तर ही होती आमची छोटीशी ट्रिप आणि आता आम्ही घरी आलेलो आहे. बिलकुल पण टायर्ड फील होत नाही, एकदम पीसफुल स्टे होता आमचा. तुम्ही पाहिलंच असेल ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला प्रॉपर्टीच्या रिगार्डिंग काहीही डिटेल्स हवे असतील तर कॉमेंटमध्ये मेन्शन करा, आम्ही तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आपले असेच नवनवीन ब्लॉग्स येत राहणार आहे. तर व्हिडिओज पाहायला विसरत जाऊ नका. नोटिफिकेशनचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफाय होत राहील. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ते तुम्ही आम्हाला ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतरच समजणार आहे. हिट अ लाईक बटन अँड डू सबस्क्राईब टू अवर चॅनल. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.